शालिनी मॅडमचा फोन. हा मॅडम बोला ना. स्वानंदी अगं पटकन खाली आहे ग. माझी कंबर लचकली आहे, खूप दुखतीये. आई ग मेले मेले देवा. शालिनी मॅडम मी घरी नाहीये, मी ऑफिसला आले. सुजित सरांसोबतच सकाळी ऑफिसला निघून आले. थोडं महत्त्वाचं काम होतं. तुम्हाला सुजित सरांनी सांगितलं नाही का? मला वाटलं सरांनी तुम्हाला सांगितलं असेल. हो का? आता काय करायचं? आई ग देवा मेले मेले मी मेले. आई ग आता काय करणार? नशिबात लिहिलंय ते भोगावंच लागेल. मला इतकं दुखतंय. आई ग आपण तू येऊ नकोस हा. तू तिकडेच राहा. तू बिझी असशील ना. नोकर बघ ना, एवढे नोकर आहेत पण वेळेला कोणी उपयोगी नाहीये. मेले ग. यापेक्षा मरण आलं ना तर सुटेन मी. आई ग देवा खूपच दुखतंय. मला खूप दुखतंय ग. शालिनी मॅडम तुम्ही शांत व्हा आधी आणि अजिबात काळजी करू नका. मी एक काम करते, मी 20-25 मिनिटात घरी पोहोचते. तोपर्यंत प्लीज जरा काळजी घ्या. मी लगेच आले. हो 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 लगेच आहे. आई ग देवा. घरी जायला पाहिजे. कमाल. कशी वाटली शालिनीची ऍक्टिंग? अगं मावशी तुला बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड दिला पाहिजे माहितीये. कमाल. आता बघ कशी धावत धावत येते की नाही. मी जे तुला गाणं शिकवलं ते म्हणून दाखव. कसं होतं ते? म्हण. असलं कसलं रे गाणं? हा आई अगं छान गाणं म्हणतो तो, म्हणून दाखव आजीला. काय मी तुझ्यासाठी साजूक तुपातला शिरा बनवून आणलाय. कशाला करत बसलीस तू हे सगळं? अरे कशाला म्हणजे, मुलगा उपाशी आहे म्हटल्यानंतर आई बनवणारच ना खायला. उपाशी मी नाही छे काही काय आई. बरं मला सांग, काल रात्री काय जेवलंस? ते आपलं हे काय म्हणतात त्याला? हरकत नाही. दुपारी काय जेवलंस? दुपारी नूडल्स, इन्स्टंट नूडल्स असतात ना. हो. आणि मग दिवसभर हवा खाल्लीस? मणी असं उपाशी राहून स्वानंदी परत येणार आहे का? हे बघ माझा पूर्ण विश्वास आहे. थोडासा धीर धर, सगळं नीट होणार. शालिनी मॅडम तुम्ही ठीक आहात ना? खूप लागलं का तुम्हाला? खूप कंबर दुखतीये का तुमची? चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात, मी तुम्हाला घेऊन जाते. स्वानंदी हाय. अगं तू आलीस पण सो सॉरी तुला यावं लागलं इथे. ते काय झालं ना, तू येण्याआधी मी आले, सो तिला मी बाम लावून दिलाय. तिला बरं वाटतंय आता. पण मावशी अगं तू मला फोन करायचा, मी इथे जवळच होते ना. तू तिला फोन करून का बोलवलंस? आता तिची उगाच दगदग झाली ना. ती सुजित बरोबर गेली होती की नाही महत्वाच्या कामासाठी. उगाच तिला एवढ्या लांब यावं लागलं. अगं मला वाटलं स्वानंदी घरीच आहे म्हणून मी तिला फोन लावला. मला कुठे माहित होतं ती बाहेर गेलीये म्हणून. सॉरी हा स्वानंदी. नाही ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही आता बरे आहात ना? हो मी आता एकदम मस्त आहे. तनू आली, तनूने बाम लावून दिला, मी एकदम ठणठणीत बरी झाली आता. ए स्वानंदी मस्त पैकी चहा करून आण. नाही मावशी तू विसरतीयस का? अगं स्वानंदी तिच्यासाठी काढा बनवतेय ना मी. तिला त्रास होतोय म्हणून. काढा प्यायचा आहे ना तुला? अरे देवा विसरलेस ग बाई मी. स्वानंदी माझं एक काम करशी का? म्हणजे छोटंसंच काम आहे. हो मॅडम सांगा ना, काय काम आहे? ही फाईल आउट हाऊस मध्ये मणीला नेऊन दे. त्याला सांग साहेबांनी दिली आहे. शालिनी मॅडम मी आउट हाऊसला? का ग काही प्रॉब्लेम आहे का?
म्हणजे हे काम तुला नव्हते सांगणार मी, तनूलाच सांगणार होते, पण ती आता काढा बनवते माझ्या कंबरदुखीवर म्हणून मी तुला सांगितलं. आणि खरं म्हणजे ना तू नकोच करूस काम, मला आवडत नाही तुला काम सांगायला. तू इकडे एकतर आराम करायला आली आहेस आणि त्यात मी वरतून कामं सांगते. नको नको राहू दे, मी बघते काय करायचं ते. नाही नाही नको नको, द्या ती फाईल, मी नेऊन देते. बघा नक्की ना? हो नक्की नेऊन देते, द्या. नक्की काही प्रॉब्लेम नाही ना? चालेल ना तुला? नेऊन देते. थँक्यू. हा थँक्यू. मी आलेच. हो हो. कमाल कमाल कमाल. तुझी ऍक्टिंग दाखवून झाली आहे ना? आता मी माझी ऍक्टिंग दाखवते तुला. जस्ट वेट अँड वॉच. ओके. अर्जुन, तू ना तुझ्या आजीला सांग, मोठा झाला ना मी डॉक्टर होणार आहे म्हणा. मग तुझी आजी आजारी पडली की इंजेक्शन दे. मला काय आजारी पडतोयस? अजिबात नाही. तो डॉक्टर वगैरे काय, त्याला जे पाहिजे ते तो होणार. ऐकू नकोस बाबांचं काही. हा असं काही नाही, द्यायचं आपण इंजेक्शन. नाही अजिबातच नाही. कशाला त्याला लहानपणी हे सगळं शिकवतोयस तू? आई, लहानपणापासून जर डोळ्यासमोर गोल असला ना तर तो अचीव्ह करायला सोपं जातं. एवढ्या मणी सर, मॅडम तुम्ही इथे? हे बाळ कोणाचं आहे? मी घेऊ का याला? काय झालंय? माझ्याकडे तू असा का बघतोयस? तू ओळखतोस मला? ओळखतोस? मॅडम बघा ना माझ्याकडे बघून कसा हसतोय. हा बहुतेक मला ओळखतो. ओळखतोस तू मला? पण हे कुणाचं बाळ आहे? ह्याचे आई बाबा कोण आहेत? मणी सर, अहो कुणाचं बाळ आहे हे? लब्बाडा, अरे तू इथे आहेस? तू ओळखतेस याला? हो. कुणाचं बाळ आहे हे? अगं असं काय करतेस तू? हे माझंच बाळ आहे. तुझं बाळ? तनिषा, म्हणजे इतके दिवस झाले मी इथे राहतीये, तू कधी बोलली नाहीस तुझं लग्न झालंय, तुला बाळ आहे. तनिषा, ते उत्तर दे. नाही म्हणजे आम्हालाही ऐकायला आवडेल. देणार उत्तर देणार मी. स्वानंदी, तुला सांगायचं राहिलं, पण हे खरंय की हे बाळ माझंच आहे. म्हणजे माझं लग्न झालं नाहीये. आय एम अ सिंगल मदर.
ते काय झालं ना, 2-3 दिवस बाळाला आजीकडे सोडलं होतं. तर काकांनी म्हणजे तुझ्या सरपोतदार सरांनी त्यांनी ना मणीला पाठवलं होतं माझ्या बाळाला घेऊन येण्यासाठी. पण मणी, अरे तू माझ्या बाळाला घरी न आणता इथे का घेऊन आलास? सांग ना मणी. मणी सर, ती काहीतरी विचारतीये तुम्हाला. मी घेऊन येणारच होतो तनिषा. बाळ माझ्यासोबत खूप खेळायला लागलं, रमला होता माझ्यासोबत. आणि शिवाय माझ्याकडे खेळणी सुद्धा होती, ते खेळवून त्याला घेऊनच येणार होतो. हो तनिषा, मी त्यांना बाळासोबत खेळताना पाहिलं. मणी सर, तुम्ही ज्या पद्धतीने बाळासोबत खेळत होते ना, ते बघून मला तर वाटलं की बाळाची आणि तुमची खूपच जुनी ओळख आहे. तनिषा, मला खरंच तुझा अभिमान वाटतोय. म्हणजे सिंगल मदर होणं इतकं सोपं नाहीये. सिंगल मदर होऊन एका बाळाला सांभाळणं खरंच खूप कठीण गोष्ट आहे. आणि ते तू खूप हिमतीने करतेयस. मला खरंच खूप आदर वाटतोय तुझा. थँक्यू सो मच. आणि तुझं बाळ खूप गोड आहे, त्याला कोणाची दृष्ट नको लागायला. हे घे. सावकार. सांभाळून. हो. मणी सर, ही फाईल सरपोतदारांनी दिली होती, सांभाळून ठेवायला सांगितली. तनिषा, तू ये खाली बाळाला घेऊन, मी आहे. मॅडम, येते मी. चला अर्जुन, आता वेळ आली आहे ना आपल्या घरी जायची. पण तू असं कसं मम्माला सोडून आलास अर्जुन? हा, तू गजर आहे ना माझ्याशिवाय. इथे वर काय करत होतास? हा, अर्जुनला मम्माची आठवण नाही येत? आठवण नाही येत? येते ना. स्वानंदी, काय झालं? तू अशी का बघतीयस? नाही, काही नाही. बरं, आपण जाऊया. अर्जुन, तुझ्या मणी काकाला बाय कर. बाय मणी काका. बाय बाय. चल स्वानंदी. थांब थांब थांब. अर्जुनचं औक्षण करू दे, नजर काढू दे त्याची. हा, कोणाची पापी चांडाळ्याची दृष्ट लागली असेल तर निघून जाऊ दे. हे धर.
दे. ओह, अर्जुन कसा आहेस बाळा? किती दिवसांनी दिसतोयस? हं? आईने दूर ठेवलं होतं ना आपल्यापासनं. अर्जुन तुला माहितीये आजीने किती मिस केलं तुला? मला माहितीये. तू पण मिस केलंस ना आजीला? आता कुठेही नाही जायचं. हे घर आणि आम्ही सगळे तुझेच आहोत. या घरातनं कुठे 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 म्हणून कुठे नाही जायचं. ये हाती ये ये. अरे बाळा काय झालेलं बाळा? थँक्यू. स्वानंदी तुला एक विचारू. विचारा ना मॅडम. तुला इथे राहायला आवडते? नाही म्हणजे तुला इथे काही प्रॉब्लेम नाही ना? कोणी त्रास देत नाहीये ना? तू खुश आहेस इथे? मॅडम मी तुमची काळजी अगदीच समजू शकते, पण इथे मला कोणीच त्रास देत नाहीये. मी अगदी आनंदात आहे इथे. सरपोतदार साहेब, शालिनी मॅडम, सुजित सर स्वतः माझी इतकी काळजी घेत आहेत. आणि आता सरपोतदार साहेबांनी स्वतः मला इथे आणलं म्हटल्यावर माझी जरा गैरसोय जरी झाली असती तरी मी केलं असतं ॲडजस्ट. तुम्ही नका काळजी करू. मी खरंच आनंदात आहे इथे. पण खरं सांगू का मॅडम, आपल्या हॉस्टेलसारखी जागा ना अख्ख्या जगात शोधून कुठे सापडणार नाही. म्हणजे तिथे तुम्ही, मी, बाकीच्या मुली आपण सगळ्याच किती आनंदात राहतो ना. तुम्ही अनेकदा आमच्यावर ओरडता, पण तो ओरडा खायला पण छान वाटतं. माहिती नाही का, पण ती हॉस्टेलची दुनिया वेगळीच आहे. तिथे राहण्यात वेगळीच मजा आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या आलिशान घराचं कंपॅरिझन आपल्या हॉस्टेलशी नाही होऊ शकत. मी हॉस्टेलला खूप मिस करते आणि तुम्हाला सुद्धा. स्वानंदी तू जे मिस करतेस ना ते हॉस्टेल नाहीये. तू मिस करते तुझं मणी आणि अर्जुन बरोबरचं सुंदर आयुष्य. अगदी त्या दिवसांचा विसर पडला असला तरी तुझ्या मनात खोल कुठेतरी तू ते सगळं मिस करतेस. मॅडम तुम्ही खरंच मणी सरांना इथे भेटायला आला होतात? नाही म्हणजे मला भेटायला आला असता तर मला कळवलं असतं ना, म्हणून विचारलं. आपल्या लोकांना भेटायला येताना फोन करायची काय गरज आहे? मी तुलाच भेटायला आले होते, पण मणीकडे सुद्धा काम होतं. मी इथे आल्यावर कळलं की तू ऑफिसमध्ये आहेस. मग म्हटलं आधी मणीला भेटून यावं. सरपोतदार आपल्या हॉस्टेलचे ट्रस्टी आहेत ना, त्यामुळे हॉस्टेलचं सगळं काम मणी बघतो. त्याला काही फाईल्स द्यायच्या होत्या म्हणून म्हटलं जावं, दोघांनी भेटून यावं. हो का? मला हे पहिल्यांदाच कळतंय. मणी सर हॉस्टेलचं सगळं काम बघतात. अशा बऱ्याच गोष्टी असतात आयुष्यात जे आपल्याला दिसतात पण कळत नाहीत, कारण ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत ना. म्हणून डोळ्यांवर विश्वास ठेवू नये. माणसांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. माणसं एखाद्या प्रसंगी जशी वागतात त्याच्यावरनं त्यांना जज करू नये. त्यांना समजून घ्यावं आणि मग आपलं मत बनवावं. तनिषा काय नाटक होतंय? काय? अर्जुन तुझा मुलगा आहे असं खोटं बोललीस तू, तेही आमच्या समोर. स्वानंदीची मेमरी लॉस झालीये याचा गैरफायदा घ्यायचा नाहीये तनिषा. हे बघ तू आमच्या समोर खोटं नाही बोलू शकत. तुला काय वाटलं मी शांत बसेन? तनिषा तुला अजून माझा अंदाज नाही, हवं तर तुझ्या काकांना विचार. मणी मणी शांत हो. तू ओव्हर रिॲक्ट करतोय जसं नाही वाटत तुला? अरे तनिषाला त्यावेळेला जे काही सुचलं ते ती बोलली, आणि समजा तिने तसं सांगितलं नसतं तर मग तू स्वानंदीला काय सांगणार होतास?
खरं म्हणजे तनिषानं तसं सांगून तुला आणि नीलमला त्या सिच्युएशन मधनं बाहेर काढलंय आणि तू तिलाच ओरडतोयस. हे बघ, मला तर असं वाटतं जे झालं ते चांगल्यासाठीच झालेलं आहे. चांगल्यासाठी झालंय. मणी, तू माझं ऐकून घेतलंस तर तुला ते पटेल. हे बघ, आता मला माहिती नाही अर्जुनला तू कुठे कुठल्या वातावरणात ठेवलं होतंस, पण अर्जुन समजा इथे राहिला तर त्याला कुठलाही त्रास होणार नाही हे तरी तुला मान्य आहे. त्याच्याकडे त्याची चांगली देखभाल होईल ह्यात तरी तुला संशय नाहीये ना. अरे अर्जुन समजा इथे राहिला तर तो त्याच्या आईच्या समोर म्हणजेच स्वानंदीच्या समोर राहील, तिच्या सान्निध्यात राहील. म्हणे मी हे सगळं जे काही करतोय त्या मागचा हेतू माझा चांगलाच आहे. आणि मला एक सांग, ह्या सगळ्यामध्ये बिचारा त्या अर्जुनचा काय दोष आहे? हा सगळा त्रास आपल्याला टाळता येत असेल तर मग त्यानं हा त्रास का भोगावा आणि बाळाला त्याच्या आईपासून दूर करू नये असं म्हणतात. हे तुम्ही बोलताय. अर्जुन काही दिवसांचा होता तेव्हा आमच्यापासून हिरावून घेतलं, तेव्हा कुठे गेले तुमचे हे विचार? हे बघ म्हणे, तू म्हणतोयस ते काही अगदीच खोटं नाहीये, पण त्यावेळेला जे काही झालं ना त्यात खरं म्हणजे माझा सहभाग अजिबात काही नव्हता. ते संचिताने ते सगळं केलं आणि उगाचच मी बदनाम झालोय. मला एक सांग म्हणे, तुझा मुलगा अर्जुन तुझ्या नजरेसमोर तुला नकोय का? तो समजा त्याच्या आई बरोबर स्वानंदीच्या सान्निध्यात राहिला तर तुला हे सगळं नकोय का? हवंय ना? म्हणे अर्जुन समजा इथे राहिला तर तुला भीती बाळगण्याचं काहीच कारण नाहीये, कारण तो ह्या संपत्तीचा मालक आहे. आणि जोपर्यंत तो 18 वर्षाचा होत नाही तोपर्यंत स्वानंदी केअरटेकर आहे अशी सोय तूच केलीस ना. तू इथे आहेस तर तो तुझ्या डोळ्यासमोर राहणार आहे. तुला हे नकोय का? म्हणे मी काय विचार करत होतो की काहीतरी कारण काढून नीलमला ह्या घरात परत घेऊन येऊया. स्वानंदीला तिचा आधार होईल. पण नको, तसं केलं तर उगाच स्वानंदीला संशय येईल. आणि हे बघ म्हणे, आमचं एवढंच म्हणणं आहे की स्वानंदी लवकरात लवकर बरी होऊन दे आणि बिचाऱ्या अर्जुनची आबाळ होऊ नये. म्हणजे ह्या सगळ्या मागे माझा एवढाच हेतू आहे आणि एवढीच इच्छा आहे. तुमच्या या खोट्यात एका अटीवर सहभागी होईल. कसली अट? अर्जुन दिवसभर जरी इथे असला या घरात तरी अर्जुन रात्री माझ्यासोबत असणार आहे, आउट हाऊस मध्ये. जर तुम्हाला हे मान्य नसेल तर मी तुमचं खोटं उघडं पाडेन. मग जे काय व्हायचं ते उद्या. एवढंच ना? मान्य आहे काय तनिषा? हो काका, चालेल ना, ऑफकोर्स. ठीक आहे. हा, त्या शालिनी मॅडमला समजावा, त्यांचा नातू परत नाही आलाय, स्वानंदीचा मुलगा परत आलाय या घरात, त्याच्या हक्काच्या घरात, त्याच्या आई सोबत राहायला.